नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज जो व्हिडिओ मी शेअर करते आहे म्हणजे आज जो एक्सरसाइज मी शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला अ न्यू यू होण्यामध्ये खूप मदत करू शकतो। तर आता तुमची उत्सुकता हे झाली असेल की असा कुठला एक्सरसाइज आहे, तर आज मी एक मिरर एक्सरसाइज शेअर करते आहे। चॅनलवर ऑलरेडी म्हणजे आधी 2 मिरर एक्सरसाइज शेअर केलेले आहेत। एक आहे तो आत्मसन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठीचा आणि दुसरा आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दृष्टीने मिरर एक्सरसाइज कसा करायचा। सो हे 2 एक्सरसाइजेस ऑलरेडी केलेले आहेत। आता आज हा जो तिसरा एक्सरसाइज आहे मिरर एक्सरसाइज तो लिसा निकोलस यांचा एक्सरसाइज आहे। ज्यांनी सिक्रेट वाचला असेल किंवा सिनेमा सिक्रेटचा मूवी बघितला असेल त्यांना ते ओळखत असतील, त्यांना त्या सिक्रेट मधल्या एक फीचर्ड टीचर आहेत, खूप सुंदर बोलतात, म्हणजे त्यांची पुस्तकं वगैरे पण खूप छान आहे। हा जो त्यांचा एक्सरसाइज आहे तो असा एक्सरसाइज आहे की त्यांनी त्यांचं आयुष्य बदलून गेलं। म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांना खूप पर्सनल प्रॉब्लेम्स होते वगैरे आणि त्यांना क्लिनिकल डिप्रेशनचं डायग्नोसिस मिळालेलं होतं। तर हा जो एक्सरसाइज त्यांनी रोज केला मिरर एक्सरसाइज 6 महिन्यांसाठी आणि त्यांनी स्वतःला या त्याच्या डिप्रेशनमधनं बाहेर काढलं। सो अत्यंत पॉवरफुल एक्सरसाइज आहे। त्या म्हणतात की तुम्ही निदान 30 दिवस तरी हा एक्सरसाइज करायला पाहिजे आणि खरंच 30 दिवसांनी आपलं आयुष्य अगदी बदलून जातं हा एक्सरसाइज केल्यावर। सो नक्की जरूर करून बघा। सो आता हा एक्सरसाइज मिरर एक्सरसाइज असल्यामुळे अर्थातच आरशासमोर उभं राहून करायचा एक्सरसाइज आहे। हा एक्सरसाइज मिरर एक्सरसाइजनी का फरक पडतो किंवा काय फायदा होतो, तर आपण ना मिरर एक्सरसाइजमध्ये अशा व्यक्तीबरोबर संवाद साधतो की ज्याच्यासाठी आपल्याला फार कमी वेळ असतो। म्हणजे आपण इतरांच्या गोष्टींमध्ये इतरांकडशी बोलण्यामध्ये इतकं बिझी होतो की आपल्याला स्वतःशी बोलायला, स्वतःशी तो संवाद साधायला काही वेळच नसतो आणि ते आपण आपल्याला काय वाटतंय, काय मनात चाललेलं आहे हे बघणं हे फार गरजेचं असतं। सो मिरर एक्सरसाइज एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याला स्वतःशी संवाद करायला मदत करते। आणि बऱ्याच वेळेला ना आपला हा जो संवाद असतो तर स्वतः आपला संवाद करताना आपण खूप असे म्हणजे ह्यानी प्रेमाने नाही करत, आपण खूप स्वतःवर रागवत असतो, हे करत असतो। तर म्हणून हा एक्सरसाइज करताना असा विचार करायचा की तुमची बेस्ट फ्रेंड, तुमची सगळ्यात प्रिय मित्र किंवा मैत्रीण तुमच्याशी बोलते आहे या एक्सरसाइजच्या रूपाने। सो असा या भावनेनी हा एक्सरसाइज करायचा आहे, कारण आपण आपल्या बेस्ट फ्रेंडशी खूप छान प्रेमाने बोलतो, खूप चांगलं समजावतो, पण स्वतःशी मात्र जेव्हा बोलतो तेव्हा त्याच ह्याच्यात बोलत नाही आपण। सो म्हणून त्याचा फायदा होतो। हा एक्सरसाइज करताना शक्यतो सकाळी करायचा, कारण त्याचा जास्त फायदा होतो। एकदा केला पण जातो सकाळी ठरवलं की। आणि हा असा एक्सरसाइज आहे ना, तर प्लीज ब्रश करताना किंवा मेकअप करताना आवरताना असा करू नका। ह्याच्यासाठी वेगळा वेळ काढा। तुम्हाला इतर समोर कोणी नसताना करायचा असेल तर बाथरूम मिररच्या समोर सुद्धा तुम्ही उभं राहून हा एक्सरसाइज करू शकता। मनात म्हणू शकता किंवा जी गोष्ट आता मी सांगणार आहे तेव्हा मोठ्यांना म्हणला तर जास्त फायदा होतो खरं तर। सो म्हणूनच म्हटलं की बाथरूममध्ये तुम्ही बंद करून तुम्ही स्वतःसाठी थोडासा वेळ काढून हा एक्सरसाइज करा। जेमतेम 10-15 मिनिटं लागतील करायला, त्याच्यापेक्षा कमी सुद्धा लागतील खरं तर। सो अगदी जरूर करून बघा, कितीही बिझी असला तरी। आणि मग तुम्हाला त्याचा फरक जसा जसं करत जाल ना तसं तुम्हाला त्याचा फरक आणि तुमच्यामध्ये झालेला बदल जाणवायला लागेल। सो आता या एक्सरसाइजमध्ये काय गोष्ट आहे, तर ह्याच्यामध्ये 3 वाक्य मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे वाक्याची सुरुवात करून देणार आहे आणि ती आपल्याला वेगवेगळ्या 7 ऑप्शन्सनी ते वाक्य पूर्ण करायचं आहे। सो आता पहिलं वाक्य घेऊया। पहिलं वाक्य आहे की आय एम प्राऊड ऑफ यू फॉर, म्हणजे मला तुझा अभिमान आहे कशासाठी, म्हणजे ह्यासाठी असं। तर मग ह्यासाठी आपण पुढे 7 वेगवेगळे ऑप्शन त्याच्यासाठी लिहायचे आहेत। तर आता ह्याच्यामध्ये अशा गोष्टी असू शकतात की ज्या तुम्ही आज केलेल्या आहेत, कालच्या दिवशी केलेल्या आहेत, मागच्या महिन्यात केलेल्या आहे, आठवड्यात केलेल्या आहेत, वर्षात 20 वर्षापूर्वी एखादी गोष्ट आहे की ज्याचा तुम्हाला अभिमान आहे, अशी कुठलीही गोष्ट असू शकते। आणि सुरुवात प्रत्येक या 3 वाक्य जी मी सांगणार आहे त्याच्या करताना तुम्ही स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आहे आणि आपलं स्वतःचं नाव घ्यायचं आहे। सो मी केला तर मी म्हणेन की अनुपमा आय एम प्राऊड ऑफ यू फॉर किंवा अनुपमा मला तुझा गर्व आहे की। आता ह्याच्यात 7 ऑप्शन तुम्ही घालायचे आहेत। आता ह्याच्यामध्ये बघा की मी आता म्हणलं तर मी म्हणेन की मला गर्व आहे की तू 50व्या वर्षी पण यूट्यूब चॅनल सुरू करायचं धाडस केलंस,
शाळेत तुझा पहिला नंबर आला होता, तुला वाचायची खूप आवड आहे, तू काही खूप मुलांना मेंटर केलेला आहेस, असं काहीही असेल त्याच्यामध्ये की तुम्हाला काय तुला नवीन नवीन गोष्टी शिकायची, वाचायची आवड आहे, जे काही तुम्हाला सुचेल, ज्याच्यासाठी तुम्हाला वाटतं की तुम्ही या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत, करताय, त्यासाठी तुम्हाला, आणि हे तुमचं हे आहे, तुम्हाला कशाबद्दल गर्व वाटतं, इतरांना कुणाला काय वाटतंय ह्याचा काही संबंध नाही. पण बऱ्याच वेळा तर उलटं असतं की लोक आपल्याला म्हणतात की तुम्ही ही गोष्ट चांगली करता, पण आपण ते एक्नॉलेज करत नाही. आपण म्हणतो हो मग त्यात काय, सगळ्यांना जमतं किंवा यात काय विशेष काय आहे असं. पण असं नाही, आपल्याला त्या सगळ्या गोष्टी विशेष समजून त्या सगळ्या आपल्या लिस्ट करायच्या आहेत. सो 7 वेगवेगळ्या गोष्टी. आधी असं वाटतं सुरुवाती करताना की काय सुचत नाहीये, पण करायला लागला की बघा खूप गोष्टी सुचायला लागते. मग अगदी तुम्ही कसं घर नीटनेटकं ठेवता, इथपासून स्वयंपाक चांगला करत असाल, ऑफिसमध्ये काहीतरी प्रेझेंटेशन खूप चांगलं दिलेलं असेल, काहीही असेल, किंवा एखादी गोष्ट अगदी तुम्हाला काहीही सुचलं नाही तर तुम्ही आज गादीतून बाहेर पडला आणि किंवा तुम्ही आज ह्या मिरर एक्सरसाइज करून बघता आहात, तुम्ही तुमच्या आयुष्याचा न्यू यू होण्यासाठी नवीन काय काय प्रयत्न करता आहात, असं काहीही साठी तुम्हाला खरंच गर्व असण्याची गरज असते. पण आपण त्या अगदी ह्याच्यात घेतो गोष्टी की ह्यात काय विशेष आहे असं. सो म्हणून आता बघा की हे असं लिस्ट केलं ना की खूप छान वाटतं. आणि सो हे झालं पहिलं वाक्य. दुसरं आहे की परत आपलं पुन्हा नाव घ्यायचं आहे. अनुपमा, आय फॉरगिव्ह यू फॉर, किंवा अनुपमा मी तुला माफ करते. कशासाठी? तर अशा 7 गोष्टी आपल्याला त्या ह्याच्यामध्ये म्हणायच्या आहेत मनात मोठ्यांना. आता हा जो आहे ना, हा दुसरा भाग जरा अवघड असतो, कारण एकतर म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की म्हणताना आपल्या डोळ्यात पाणी येतं, कधी कधी तर अगदी म्हणजे ओक्साबोक्षी तुम्हाला रडायलाच देखील येऊ शकतं. कारण बऱ्याच वेळा अशा खूप गोष्टी असतात मनात, पश्चाताप असतात काही गोष्टींबद्दल, काही गोष्टींबद्दल गिल्ट असतं, काही गोष्टींबद्दल आपला ब्लेम असतो, आपण स्वतःला खूप दोषी धरत असतो काही गोष्टींसाठी. आणि मग त्या गोष्टी अशा जेव्हा तुम्ही स्वतःला असं म्हणता की मी तुला यासाठी माफ करते आहे, तर खूप असं एकदम हलकं वाटतं, त्या सगळ्या साठलेल्या भावनांचा निचरा होतो. मग आता ह्याच्यामध्ये बघा की अशा गोष्टी असू शकतील की आपण कुठेतरी काही गोष्टींसाठी नाही म्हणायला पाहिजे होतं आणि आपण हो म्हणून बसतो, किंवा हो म्हणायला पाहिजे होतं आणि आता असं वाटतं की नाही म्हणलं तर बरं झालं असतं, किंवा मग असं यासाठी आपल्याला शेवटी माफ करायला पाहिजे की त्यावेळेला माहिती होतं त्याच्याप्रमाणे मी निर्णय घेतला, आता जरी चुकीचा वाटत असला तरी. किंवा असं असू शकतं की आपलं काहीतरी तुम्हाला हेल्थचं काहीतरी हे आहे, तुम्हाला काहीतरी डायग्नोसिस मिळालेलं आहे आणि असं वाटतं की अरे मी जास्त माझी काळजी घ्यायला पाहिजे होती तेव्हा, की ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज होती, आधी बघायला पाहिजे होतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मनात यायला लागतात. त्यासाठी आपल्याला आधी पहिल्यांदा स्वतःला माफ करायला लागतं, की कारण ते शेवटी ती गिल्ट हे घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही, ते कारण ते आपल्याला आतून खातं. सो अशी ज्या सगळ्या गोष्टी आहेत, छोट्या असतील मोठ्या असतील, तोंडातून काहीतरी शब्द निघाले असतील ज्याच्यामुळे दुसरी लोक दुखावली असतील, काही असेल, किंवा हे स्वतः आपल्यासाठी आपण काही केलं नसेल, आपण आपली बाजू मांडली नसेल, आपण काही प्रतिकार केला नसेल, असं काहीही गोष्टी ज्या असतील ज्या तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही त्या स्वतःला त्यासाठी माफ करण्याची गरज आहे. सो म्हणून हे करायला पाहिजे. किंवा कोणतरी काहीतरी बोलतं आणि आपण ते गप ऐकून घेतो आणि मग नंतर असं होतं की अरे आपण तेव्हाच बोलायला पाहिजे होतं, पण मग आता अशा वेळेला की त्यावेळेला मी ते काही बोलले नाही, यासाठी मी स्वतःला माफ करते. असं करून 7 वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लिस्ट करायच्या आहेत. ही सगळ्यात यातला आय थिंक या एक्सरसाइजमध्ये मी करून बघितलं आहे, तर यातला हा जो मधला असतो ना, तो सगळ्यात अवघड आणि इमोशनली थोडा हे असतो पार्ट, की याच्यासाठी आपण खूप भावना आपल्या हे दाटून येतात अशा वेळेला. आणि मग थोडे काही केलं की थोड्या वेळाने ते सोपं जायला लागतं हे करायला नंतर. सो करून बघा, पण हलकं मात्र नक्की वाटतं ही गोष्ट आहे. आता तिसरी गोष्ट आहे, की अनुपमा, आय कमिट टू यू दॅट, म्हणजे आपलं स्वतःचं नाव, मी कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे, किंवा मी प्रॉमिस करते, मी कमिट करते, आणि 7 गोष्टी की जे आपण कमिट करणार आहे स्वतःला की मी हे गोष्ट करणार आहे. म्हणून आपण स्वतःचं नाव डोळ्यात डोळे घालूनच बोलायचं आहे आणि आपल्याला स्वतःला 7 गोष्टी आपण काय कमिट करणार आहे त्या सांगायच्या आहेत. आता यातल्या ना काही गोष्टी तुम्हाला सुरुवातीला सुचल्याने त्याच गोष्टी तुम्ही 2-4 दिवस रिपीट करू शकता. पण जर का जसं तुमच्या लक्षात येईल की आपण करायला लागलो की नवीन नवीन गोष्टी सुचायला लागतात आपल्याला, म्हणजे आतलं एक गोष्टी बाहेर यायला लागतात. सो कमिट तुम्ही कशाला करणार आहे?
मग काही असेल, तुम्ही तुमच्या तब्येतीची जास्त काळजी घेणार आहे, मला जास्त स्वतःच्या अंगावर काम घेणार नाहीये, स्वतःसाठी वेळ काढणार आहे, तुम्ही एखादा एक्सरसाइज किंवा काहीतरी रेजिम सुरू केलं आहे, त्याला तुम्ही डाएट फॉलो करणार आहे, किंवा नाही म्हणणार आहे, हो म्हणणार आहे, नवीन गोष्टींचं काहीतरी ट्राय करणार आहे, काहीही अशा गोष्टी असू शकतात. जेव्हा तुम्ही करायला लागाल ना तेव्हा तुम्हाला ह्या सुचत जातील या गोष्टी. सो या अशा 7 गोष्टी. सो बघा, 7 गोष्टी पहिल्या आपण ज्या करतो आहे त्या आपण एक्नॉलेज करतो आहे की आपण आतापर्यंत काय केलेलं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला स्वतःला अभिमान वाटण्यासारख्या कुठल्या गोष्टी आहेत. दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत तिथे आपण काय करतो आहे की आपल्याला जे जखडून ठेवत आहेत गोष्टी, ज्या भावना आपल्या मनामध्ये आपल्या म्हणजे घर करून बसलेल्या आहेत, की मागे सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे, स्वतःला कुठल्या जेलमध्ये बंद केले. सो अशा कुठल्या जेल्समध्ये तुम्ही स्वतःला बंद केलेलं आहे, त्यातनं आपण मुक्त होतोय स्वतःला माफ करून, की त्यावेळेला जी परिस्थिती होती त्याप्रमाणे निर्णय घेतलेले आहेत. नंतर कधी कधी कळतं की ते चुकतात वगैरे, पण असं किंवा चूक झालेली आहे त्याची सुद्धा आपण माफी मागतो आहे स्वतःकडनं, माफ करतो आहे स्वतःला. आता तिसरी जी गोष्ट आहे ती पुढे बघतो आहे की आपण काय काय पुढे कमिट करतोय स्वतःला, आपण कसं आपल्यामध्ये बदल करणार आहे, काय गोष्टी. कारण इतरांना कमिट करणं खूप सोपं असतं, आपण कोणाला तरी वेळ दिली की आपण तिथे बरोबर हजर असतो, पण स्वतःला आपण कमिट कधी करत नाही किंवा त्याच्यात आपलं लक्ष नसतं की आपण आपल्याला सुद्धा काहीतरी प्रॉमिस करायला पाहिजे, काहीतरी कमिटमेंट द्यायला पाहिजे. सो ह्या तिन्ही गोष्टी या एका मिरर एक्सरसाइजमधनं होतात आणि म्हणूनच आपल्याला आपलं स्वतःचं आयुष्य स्वतः बदलायला, न्यू यू व्हायला खूप मदत होते या एक्सरसाइजची. कारण हे बघा, हे तिन्ही वेगवेगळे आस्पेक्ट्स आहेत आयुष्यातले, की एक्नॉलेजमेंट, दुसरं आहे की आपलं बाहेर मुक्तता, आणि तिसरी आहे की पुढे बघणे, पुढे कमिटमेंट करणे. सो खूप छान, सोपा, सुंदर एक्सरसाइज आहे. करून बघितल्यानेच कळणार आहे, नुसतं ऐकून तर होणार नाहीये. करून बघा आणि मला कळवा, कारण खूप रिलीफ मिळतो या एक्सरसाइजने. खूप नवीन नवीन गोष्टी आपल्याला स्वतःमधल्या लक्षात यायला लागतात की काय आपल्यामध्ये चाललेलं आहे. कारण ह्या स्वतःला देखील असा वेळ देण्याची खूप गरज असते आणि खूप ट्रान्सफॉर्मेटिव्ह एक्सरसाइज आहे. तो करून बघा, 30 दिवस सलग करा, सकाळी करा म्हणजे केला जातो. अगदीच नाही झाला तर रात्री करायलाही काही हरकत नाहीये, पण म्हणजे कमिट करताय तर त्या कमिटमेंट दिवसभर लक्षात राहतात आपल्या, म्हणून सकाळी प्रेफर्ड आहे. आवडला तर लाईक करा, ज्यांना उपयोग होईल त्यांच्याबरोबर अगदी जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.